सदारते हा वेडा माणूस आहे, सदारते हा वेडा माणूस आहे, सदारते हा वेडा माणूस आहे. त्याला उत्तर देण्यासारखं मला तो योग्य वाटत नाही. हे होते मनसेचे नेते अविनाश जाधव, ज्यांनी गुणरत्न सदावर्तेंचा उल्लेख वेडा असा केलाय. सदारते हा वेडा माणूस आहे, सदारते हा वेडा माणूस आहे. हेच ते अविनाश जाधव ज्यांनी टोलवरून उपोषण सुरू केलं होतं. ज्या सदावर्तेंचा त्यांनी वेडा म्हणून उल्लेख केलाय, त्यांनी राज ठाकरे यांना अटक व्हावी अशी मागणी केली आहे. CRPC 154 खाली श्री राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष यांच्यावर FIR दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी. कारण महाराष्ट्राला, मुंबईला, बॉम्बेला विध्वंस नको आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारे राज ठाकरेंची दादागिरी चालू दिली जाणार नाही. हे डंक्याची चोटपे सांगत आहोत. सदारते हा वेडा माणूस आहे. मनसे सदावर्तेंना वेडा ठरवून मोकळी झाली आहे. पण त्यांनी सदावर्तेंना वेडा म्हणायचं कारण काय? त्यापूर्वी सदावर्तेंचे काही व्हिडिओ पाहूयात. 60 करोड रुपये खर्च येणार आहे. आमचा डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे. आणि फार आविर्भावात म्हणाले, मने सदावर्ते डान्स करत होते. सरकार लवासा सिंचन आदर्श नो काय नो हे म्हणा, नो क्वेश्चन आन्सर म्हणायला. जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी, अरे जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी. हेच ते सदावर्ते ज्यांचा उल्लेख मनसेने वेडा म्हणून केलाय. पण हे सदावर्ते आहेत तरी कोण आणि कधीपासून ते सर्वाधिक चर्चेत आलेत? सदावर्ते हे पेशाने वकील. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनीच याचिका दाखल केली होती. सदावर्तेंनी सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध केला. पुढे सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकले नाही. तेव्हा सदावर्तेंनी आपला मोर्चा STच्या आंदोलनाकडे वळवला. तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. ST आंदोलनाचं नेतृत्व करताना सदावर्तेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टार्गेट केलं. या आंदोलनादरम्यान ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक केली. सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटकही केली. पुढे तुरुंगाच्या आणि कोर्टाच्या वाऱ्या केल्यानंतर सदावर्ते तुरुंगातून बाहेर आले. तरीही सदावर्ते स्वस्थ बसले नाहीत. सदावर्ते यांनी सतत शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजींच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. इतर बाबतीमध्ये तोंड मुळू चालतंय, लव जेहादवर का बोलत नाही? फक्त सदावर्तेच नाही तर त्यांची बायको आणि मुलगीही चर्चेत असते. सदावर्तेंच्या बायकोने आपल्याला मारहाण केली अशी धक्कादायक माहिती त्यांच्या शेजारच्या महिलेने दिली. सदावर्ते यांच्यामुळे रहिवाशांना त्रास झाला याची तक्रार शेजारी राहणाऱ्या प्रियंका शेट्टे यांनी केली होती. पण सदावर्ते यांच्या पत्नीने उलट आपल्यालाच मारहाण केली असा आरोपही प्रियंका शेट्टे यांनी केला होता. दुसरीकडे सदावर्ते यांची कन्या झेन सुद्धा चर्चेत आली होती. काही वर्षांपूर्वी झेन सदावर्तेला बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. तेव्हा शिवसेनेने झेनचा सत्कार केला होता. तेव्हा झेनची आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची स्टेजवरच बाचाबाची झाली होती. Well, what is this? I don't understand. What is going on the stage? Is this disrespect or is this respect? No. If I was supposed to be insulted here, give me a moment. No, give me a moment right now. I am talking to my people. I am talking to my people here. Excuse me. Snatching of the mic. This was snatching of the mic right now. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे No. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुझं वय खूप छान आहे. तुझ्या वयात तू विचार कर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या देशात आपण राहतो तिथे आपल्याला मराठी बोलणं गरजेचं आहे. हे कंपल्सरी केलेलं आहे आणि हा मराठी क्राऊड आहे इथे सर्वात आपल्या महाराष्ट्रात. आम्ही तुला प्रत्येक वेळी चांगली साथ देणार, सगळं करणार. मनसेने टोलचा मुद्दा उपस्थित केलाय.
त्यावर फडणवीसांनी उत्तरही दिलंय. राज्य सरकारच्या आणि मनसेच्या वादात सदावर्तेंनी का उडी घेतली, सदावर्तेंनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी का केली आणि मनसेने या सगळ्यात सदावर्तेंना वेडं का ठरवलं, आता या प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.